रायगड जिल्हा एकेकाळी शेतकरी कामगार पक्ष म्हणजेच शेकापचा बालेकिल्ला होता. पण या बालेकिल्ल्यात आता शेकाप अक्षरशः हद्दपार झाली आहे. कारण झेडपी आणि पंचायत समिती निवडणुकीत या ठिकाणी शिवसेना, भाजप आणि राष्ट्रवादीने ताकद दाखवून दिली आहे. शिवसेनेचे आमदार महेंद्र थोरवे, महेंद्र दळवी, मंत्री भरत शेठ गोगावले हे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष व खासदार सुनील तटकरे यांना थेट भिडतायत. झेडपी निवडणुकीत हे स्पष्टपणे दिसून आलं. महाडच्या बालेकिल्ल्यात भरत शेठ गोगावले यांनी तटकरेंना शिरकाव करू दिला नाही, पण दुसरीकडे तटकरेंनी शिंदेचे दुसरे आमदार महेंद्र थोरवेंना जोरदार धक्का दिलाय. हे झालं कसं पाहूयात. रायगड जिल्हा परिषदेत कुणाची सत्ता येणार याची उत्सुकता लागली आहे. कारण रायगड जिल्हा परिषदेतून शेकाप हद्दपार झालीय. तर 59 जागांपैकी सर्वाधिक 21 जागा शिवसेनेनं जिंकल्यात, तर राष्ट्रवादी काँग्रेसने 16 जागा जिंकल्या, भाजपने 15, ठाकरे सेनेला 5 जागा, तर काँग्रेसने अवघ्या 2 जागा जिंकल्यात. तर अध्यक्षपद सर्वसाधारण म्हणजेच खुल्या प्रवर्गाला आरक्षित आहे, त्यामुळे या पदासाठी चुरस असणार आहे. तिन्ही पक्ष वेगवेगळे लढले आहेत. 2 मोठे पक्ष एकत्र येऊन सत्ता स्थापन करतील, त्यात चुरस असणार आहे. तटकरेंना शिवसेना दूर ठेवते की तटकरे शिवसेनेला दूर ठेवतात आणि सत्ता स्थापन करतात हे पाहावं लागणार आहे. तर महाडमध्ये गोगावलेंनी तटकरेंना कसं रोखलं पाहूयात. महाड नगरपालिका निवडणुकीत बऱ्यापैकी सदस्य निवडून आल्यानंतर जिल्हा परिषद आणि पंचायत समिती ताब्यात घेण्यासाठी खासदार सुनील तटकरे यांनी भाजपशी युती करत ताकद पणाला लावली होती. परंतु मंत्री भरत गोगावले यांनी पुन्हा एकदा महाड तालुक्यावर पकड मजबूत केली आहे. झेडपीचे 5ही गट जिंकलेत त्यांनी, तर महाड पंचायत समिती आपल्या ताब्यात घेतली आहे. येथे केवळ तटकरेंना 1 जागा जिंकता आली, तर मंत्री गोगावले यांचे पुत्र विकास गोगावले हे जिल्हा परिषदेवर निवडून आलेत. त्यांनी राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष निलेश महाडिक यांचा दारुण पराभव केला. तटकरे यांनी भाजपसोबत जाऊन गोगावलेंना रोखण्याचा प्रयत्न केला, परंतु त्यात ते अपयशी ठरले. मात्र दुसरीकडे तटकरेंनी महाडचे उट्टे कर्जतमध्ये काढले. तटकरेंना महाडमध्ये अपयश आलं असलं तरी गोगावलेंचे दुसरे सहकारी आमदार महेंद्र थोरवेंना मात्र जोरदार धक्का दिलाय. कर्जत तालुक्यातील 6 जिल्हा परिषद गट, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट, शिवसेना ठाकरे गट यांच्यात कर्जत परिवर्तन आघाडीने शेकाप, भाजप व शिवसेना युतीला जोरदार धक्का दिला. जिल्हा परिषद गटाच्या सर्व जागा कर्जत परिवर्तन आघाडीने जिंकल्या, तर कर्जत पंचायत समितीच्या निवडणुकीत 12 पैकी 10 जागा जिंकत कर्जत परिवर्तन आघाडीने सत्ता मिळवली आहे. तर दुसरीकडे अलिबाग मध्ये मात्र शिंदे सेनेचे आमदार महेंद्र दळवी यांचा जलवा दिसून आला. अलिबाग आणि मुरुड त्यांनी राखले. अलिबाग मधील 7 जिल्हा परिषद गटापैकी 6 गट शिवसेनेने जिंकलेत, 1 गट राष्ट्रवादी काँग्रेसने जिंकलाय, तर शेकापच्या ताब्यात असलेली पंचायत समिती देखील महेंद्र दळवींनी हिसकावली आहे. महेंद्र दळवी यांच्या पत्नी मानसी दळवी, सून आदिती दळवी जिल्हा परिषदेवर निवडून आल्यात. तर कर्जतमध्ये शिवसेनेला धक्का बसला असला तरी इतर तालुक्यांमध्ये शिवसेनेने आपली ताकद दाखवून दिली. आता तटकरे आणि शिवसेनेचे शिलेदार यामध्ये खरा संघर्ष अध्यक्षपद निवडीसाठी दिसणार आहे. गोगावले आणि महेंद्र दळवी हे घरातील उमेदवार अध्यक्षपदासाठी देऊ शकतात. त्याचवेळी तटकरे हे भाजपबरोबर जात वेगळी खेळीही करू शकतात. त्यामुळे शिंदेचे शिलेदार आणि तटकरेंमध्ये आणखी संघर्ष टोकाला जाणार एवढं मात्र नक्की. त्यामुळे मंडळी, याबाबत तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी लेट्सअप मराठीला नक्की फॉलो करा. धन्यवाद.